ह्या लेक्चरमध्ये आपण महत्वाचं काय आहे, की आपण विवाहशास्त्र या संदर्भामध्ये 20 ते 25 लेक्चरचं एक ते नियोजनच केलेलं आहे. हे प्रत्येकासाठी आहे. आईची भूमिका काय असायला पाहिजे? वडिलांची भूमिका काय असायला पाहिजे? मग मुलाची आई आहे, पण ती सासू झाली की तिची भूमिका बदलते. ती भूमिका, आईची भूमिका काय आहे? मुलाची भूमिका काय आहे? ती मुलगी जी आहे, ती मुलगी पण आहे, ती सून पण आहे. सुनेच्या भूमिकेला तिची भूमिका काय आहे? ह्या सगळ्या भूमिकेची जी आहे, ही मुलांना ओळख होणं गरजेचं आहे. त्याचं कारणच असं आहे, की विवाह जो आहे, तर मी तुम्हाला सांगितलं, की 2 व्यक्तीमध्ये नाही, 2 कुटुंबामध्ये होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जीवनाकडे बघण्याचा जो 2 दृष्टिकोन असतो, त्यांच्यामध्ये होतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मग बदललेली जीवनशैली असेल, त्यानंतर तंत्रज्ञान असेल, आर्थिक स्वातंत्र्य असेल, आर्थिक स्वातंत्र्यावरती सुद्धा आपण घेणार आहोत. अगोदरच्या बघा, आता तुम्ही ह्या गोष्टी जाणणं गरजेचं आहे. म्हणजे जैविक दृष्टिकोनातून जरी विचार केला, तर स्त्रिया जोडीदार निवडत असताना कसा जोडीदार निवडतात? तिला त्याच्याकडून सुरक्षितता पाहिजे आहे. त्याला आर्थिक सुबत्ता पाहिजे आहे. ह्या गोष्टी अगोदरच्या कालखंडामध्ये पाहिल्या जायच्या. त्यामुळं कधी बघा की जो मुलाचे म्हणजे विवाहाच्या संदर्भात जोडीदार निवडत असताना मुलीपेक्षा मुलगा हा जास्त शिकलेला असायला पाहिजे ह्या गोष्टी. पण आता परिस्थिती बदललेली आहे. कारण मुलींची संख्या आता वाढलेली आहे. आर्थिक दृष्टिकोनातून त्याही सक्षम झालेल्या आहेत. मग ज्या अगोदरच्या कालखंडामध्ये मुलीच्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षामध्ये आता परत काय वाढ झालेली आहे? जीवनाकडे काय बघण्याचा दृष्टिकोन बदलला मुलींचा सुद्धा. मुलाला आई-वडील सोबत बहिणी किती आहेत? एकत्र राहणार आहोत. न्यूक्लिअर फॅमिलीकडे आम्ही चाललेलो आहोत. विभक्त कुटुंब पद्धती. जीवनाकडे हा दृष्टिकोन का बनलेला आहे? त्यांच्या अपेक्षा इथं जे महत्वाचं आहे ना, वाढत्या अपेक्षा आणि सगळ्यात महत्वाचं काय कमी सहनशीलता. लगे आता म्हटलं की त्या गोष्टी माझ्या पूर्ण व्हायला पाहिजे. मुलगा असेल, मुलगी असेल, मी दोघांच्या संदर्भात ह्या गोष्टी बोलतोय. ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाचं आम्हाला ह्या गोष्टीवरती म्हणजे एक विवाहाचं जीवनाचं सूत्र काय आहे हो विवाह? मग इथं परस्पर विश्वासावर आहे, संवाद आहे, प्रेम आहे, जबाबदारी आहे, एकमेकांमध्ये समजूतदारपणा आहे. ही जी वैशिष्ट्ये, ही जी मूल्य व्यवस्था आहे, ही मूल्य व्यवस्थेची ओळख मुलांना आहे का? असं नाही. आमच्याकडे म्हणी खूप सुंदर आहे. ते काय म्हणतात? चऱ्हाड जळतो पण त्याचा पीळ जळत नाही. त्याच्यानंतर आमच्याकडे दुसरा एक म्हण आहे, स्वभावाला औषध नाही. तसं नाहीये. परिस्थितीच्या अनुषंगाने आम्हाला आम्हाला असं वाटतं, की आम्ही जीवनाकडे आमचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तोच योग्य आहे. तसं होत नाही. ते बघा जैन धर्मामध्ये एक साधवाद सांगितलेला आहे. ते खूप सुंदर आहे आणि सगळ्यांना ती कथा माहीत आहे.